संस्कृत लिटरेचरसाठी तुम्हाला जसं नीतिशतक हे एक पुस्तक आहे, त्या नीतिशतकामधले 100 श्लोक आहेत. त्यामध्ये मूर्ख पद्धती, विद्वत पद्धती, धैर्य पद्धती, अर्थपद्धती अशा वेगवेगळ्या गुणांवर आधारित श्लोक आहेत. तसं हे तुम्हाला एक दुसरं पुस्तक आहे, तिलक यशोर्णव. तिलक म्हणजे टिळक, बाळ गंगाधर टिळक. यश म्हणजे कीर्ती आणि अर्णव म्हणजे सागर. तिलक यशोर्णव याचा अर्थ टिळकांच्या यशाचा सागर, म्हणजेच टिळकांचं चरित्र ज्यामध्ये लिहिलेलं आहे असं हे महाकाव्य आहे. जयंती ते सुकृतिनः रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यशः काये जरा मरणजं भयम्. हा जो श्लोक आहे हा भर्तृहरीचा आहे. यामध्ये तो रससिद्ध कवींची प्रशंसा करतो. तो म्हणतो जयंती ते सुकृतीना. सुकृती म्हणजे उत्तम साहित्यकृती, उत्तम साहित्यकृती निर्माण करणारे रससिद्ध हा कवीश्वरा, जे रससिद्ध आहेत असे कविरूपी ईश्वर नेहमीच जयंती म्हणजे विजयी होत असतात. कारण नास्ति येषां यशः काये जरा मरणजं भयम्. यांच्या यशरूपी कायेला म्हणजे यशरूपी शरीराला जरा म्हणजे वृद्धत्व आणि मरण म्हणजे मरण, जन्म याचं काहीच भय नसतं. कवी देहाने, कवी जो आहे तो देहाने जरी अस्तित्वात नसला तरी त्याच्या यशाला मात्र काहीच अंत नसतो. आपण म्हणतोच ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. संस्कृत साहित्यामध्ये श्रेष्ठ महाकवींची 5 महाकाव्य पंचमहाकाव्य म्हणून ओळखली जातात. ती आहेत रघुवंशम, जे लिहिलं आहे कालिदासाने. कुमारसंभवम हे पण लिहिलं आहे कालिदासाने. किरातार्जुनीयम हे जे लिहिलं आहे त्याने भारवीने लिहिलेलं आहे. शिशुपालवधम या महाकाव्याचा कर्ता आहे महाकवी माघ. आणि नैषधीय चरितम याचा कर्ता आहे श्रीहर्ष. लक्षात ठेवा, हे पंचमहाकाव्य, त्यांची नावं आणि त्यांचे लेखक ही तुम्हाला लक्षात ठेवायचे. याशिवाय फार मोठी प्राचीन महाकाव्याची परंपरा ही संस्कृतमध्ये होती. ती खंडित होते का काय अशी शंका निर्माण होत असतानाच अनेक संस्कृत अर्वाचीन महाकाव्य निर्माण झाली. म्हणजे प्राचीन महाकाव्य तर आहेतच, पण अर्वाचीन म्हणजे अलीकडची सुद्धा महाकाव्य आहेत. त्यात अप्पाशास्त्री राशिवडेकर, वासुदेवानंद सरस्वती, गुलाबराव महाराज, कृष्णशास्त्री घुले, पंडिता क्षमाराव, लोकनायक बापूजी अणे, प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीभा वर्णेकर अशा प्रतिभासंपन्न कवींची परंपरा 20व्या शतकातही अखंडित आहे. लोकनायक बापूजी अणे यांचं श्री तिलक यशोर्णव नावाचं महाकाव्य हे आधुनिक काळातही संस्कृत महाकाव्याच्या निर्मितीची प्रक्रिया अखंडित चालू असल्याची साक्ष देते. संस्कृत भाषा किती सुगम आणि प्रवाही असू शकते याचं सुद्धा प्रत्यंतर आपल्याला या महाकाव्यातनं येतं. मग तिलक यशोर्णवचे कवी कोण आहेत तर लोकनायक बापूजी अणे. या लोकनायक बापूजी अणेंचा परिचय पाहतोय आपण. यांचा जीवनपट अतिशय भव्य आणि उदात्त आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू मनाला प्रभावित करतो. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1880 यवतमाळ जिल्ह्यात वणी इथे झाला. लक्षात ठेवायची ही सगळी वाक्य, कारण याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यांच्या घराण्याचे मूळ पुरुष गंगाधर भट्ट मानले जातात. त्यांचं घराणं मूळचं तेलंगणातलं असावं असंही मानलं जातं. श्रीहरी हे त्यांचे वडील आहेत आणि रुक्मिणी ही त्यांची माता आहे. श्रीहरींना माधव उर्फ बापूजी, लक्ष्मण, यादव आणि बालाजी असे 4 पुत्र होते. अणे घराणे हे वेदविद्या संपन्न होते. बालपणापासूनच त्यांच्यावर वेदविद्येचे संस्कार होते आणि पुढे पण आयुष्यभर त्यांनी वैदिक धर्माचं अतिशय निष्ठेने पालन केलं. शिक्षण कुठे झालं बापूजी अणेंचं तर माध्यमिक शिक्षण चंद्रपूरला झालं. पुढे नागपूर इथल्या मॉरिस कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. त्यावेळेला प्रसिद्ध विद्वान केशवराव ताम्हण हे मॉरिस कॉलेजचे प्राचार्य होते. महामहोपाध्याय भट्टजी शास्त्री घाटे, केशवराव बक्षी, केशवराव ताम्हण यांच्यासारख्या श्रेष्ठ विद्वानांच्या उत्तम संस्कारातून बापूजींचं व्यक्तिमत्व आकाराला आलेलं आहे.
संस्कृत वाङ्मय, संस्कृत व्याकरण, इंग्रजी, मराठी वाङ्मय, इतिहास या विषयांचं सखोल अध्ययन बापूजींनी केलं होतं. भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यासही केला होता. त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगाने विकसित व्हावं असं वातावरण त्यांना सुदैवाने कुटुंबामध्ये, शाळेमध्ये आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये प्राप्त झालेलं होतं. BA झाल्यावर त्यांना LLB करण्याची इच्छा होती, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांनी अमरावती इथे काशीबाई हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. 1907मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून BLची परीक्षा उत्तीर्ण केली आणि यवतमाळ इथे वकिली सुरू केली आणि लवकरच एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. महाविद्यालयीन जीवनातच लोकमान्यांच्या कार्याने बापूजी प्रभावित झाले होते, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या कार्याने. 1902मध्ये मॉरिस कॉलेजमध्ये असताना बापूजींनी प्रयत्न करून लोकमान्यांचं व्याख्यान तिथे आयोजित केलं होतं. या प्रसंगी लोकमान्यांचं त्यांना जवळून दर्शन झालं. पूर्वीपासूनच लोकमान्य टिळकांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर होता, त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि व्याख्यान ऐकून बापूजी आणि त्यांचे कट्टर अनुयायी बनले. त्या काळी लोकमान्यांच्या देशसेवेमुळे प्रभावित झालेले, प्रेरणा मिळालेले अनेक तरुण देशसेवेची शपथ घेत असत. बापूजी त्यातलेच एक होते. लवकरच ते लोकमान्यांचे नुसते अनुयायीच नाही तर उत्तराधिकारीसुद्धा बनले. लोकमान्यांच्या सर्व चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. एखादं व्रत ज्या निष्ठेने चालवावं तशा लोकमान्यांच्या चळवळी त्यांनी पुढे नेल्या. लोकनायक बापूजी अणे यांनी राजकीयदृष्ट्या अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलेली होती. 1915 साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी यवतमाळ जिल्हा असोसिएशनची स्थापना केली. वऱ्हाडातील वेठबिगारीचा जुलूम दूर करण्याचं कार्य या संस्थेने केलं. 1917 साली लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या होम रूल चळवळीचं सर्वाधिक सभासद बनवण्याचा मान मिळवलेला होता. 1920 साली विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या वेठबिगारीचा त्रास दूर करण्यासाठी त्यांनी विदर्भ बिगार मंडळाची स्थापना केली. 1920 साली ते विदर्भ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. 10 जुलै 1930 साली विदर्भातल्या पुसद तालुक्यातल्या धुंदी येथल्या जंगलामध्ये बापूजींनी जंगल सत्याग्रह केला आणि जंगलावर सरकारचं नियंत्रण होतं, त्यामुळे जनावरांना चारा आणि इंधनासाठी लाकडं मिळत नव्हती. जनावरांना चारा मिळत नव्हता आणि इंधनासाठी लाकडं मिळत नव्हती, तर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी जंगल सत्याग्रह केला. 1924 साली बापूजींनी स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. 1933मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1941मध्ये व्हॉइसरॉय सल्लागार मंडळात विदेशस्थ भारतीयांच्या खात्यात सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आणि 43 ते 47 या कालावधीमध्ये ते सिलोनमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. 1948मध्ये बापूजी बिहारचे राज्यपाल बनले. त्यानंतर 1966पर्यंत ते लोकसभेचे खासदार होते. तर हे झालं त्यांचं राजकीय कारकीर्द. आता त्यांचं वाङ्मयीन कारकीर्द काय आहे ते बघूया. राजकीय कार्यकर्तृत्वाबरोबरच साहित्य क्षेत्रातसुद्धा बापूजी अणे यांचं फार मोठं योगदान होतं. साहित्य आणि राजकारण या दोन क्षेत्रामध्ये फार मोठी तफावत असली तरी या दोन्ही गोष्टी बापूजी उत्तम प्रकारे करत असत. 1923 साली बापूजींनी विदर्भ साहित्य संघाची स्थापना केली. यवतमाळ इथे भरलेल्या 3ऱ्या विदर्भ साहित्य संघाचे स्वागताध्यक्ष बापूजी अणे होते. त्याच प्रसंगी त्यांनी यवतमाळ येथे शारदाश्रम या साहित्य संस्थेची स्थापना केली आणि 34 साली भरलेल्या जागतिक प्राच्यविद्या परिषदेला ते प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या तिलक यशवर्ण व महाकाव्याची रचना कशी झाली ते बघूया. बापूजी अणे हे लोकमान्यांचे शिष्य होते. लोकमान्यांविषयी त्यांच्या मनात अतिशय श्रद्धा होती. लोकमान्यांच्या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाने ते भारावून गेले होते. लोकमान्यांचं चरित्र संस्कृत भाषेत पद्यबद्ध करण्याचा त्यांचा मानस होता.
राजकारणाच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना ते शक्य झालं नाही. बिहारचे राज्यपाल असताना ते त्यांना पाठीच्या मणक्याच्या आजाराने ग्रासले. अतिशय पीडादायक अशा दुखण्यामध्ये त्यांना अंथरुणावरून उठणं किंवा कड बदलणंसुद्धा शक्य नव्हतं. अशा स्थितीत शरशय्येवरती पडलेल्या भीष्माचार्यांप्रमाणे रुग्णशय्येवर पडलेलं असताना त्यांनी लोकमान्यांचं चरित्र वर्णन करणाऱ्या या विशाल काव्यसागराची निर्मिती केली. आजारी असताना आपल्या छातीवर कागद ठेवून ते लिहित असत. बघा, ज्यांना बिचाऱ्यांना कडसुद्धा हलवता येत नाही त्यांनी किती मोठं काम केलं. 12,000 श्लोकांचं आणि 3 खंडांचं हे महाकाव्य बापूजींच्या थक्क करून टाकणाऱ्या मानसिक शक्तीचंच प्रतीक आहे. या महाकाव्यांनी आधुनिक महाकवींच्या परंपरेत मानाचं स्थान प्राप्त करून दिलं आहे. लोकमान्यांसारखे श्रेष्ठ नायक, बापूजी आणि यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न कवी आणि संस्कृत भाषेसारखी भारताची सांस्कृतिक राष्ट्रभाषा यांचा सुंदर समन्वय या महाकाव्यामध्ये झालेला आहे. साहित्य सम्राट न. चि. केळकर यांचं मराठीतलं लोकमान्य टिळक यांचं चरित्र हा या महाकाव्याचा आधार ग्रंथ आहे. आपले महत्त्वाचे प्रश्न: महाकाव्याचं नाव श्री तिलक यशोर्णव, त्याचे लेखक बापूजी, लोकनायक बापूजी अणे. तिसरं, या महाकाव्याचा आधार न. चि. केळकरांनी लिहिलेलं लोकमान्य टिळक यांचं चरित्र. वैदर्भी शैलीत लिहिलेलं आहे हे महाकाव्य, हे आणखी महत्त्वाचं. वैदर्भी शैलीत सरळ सोप्या मधुर भाषेत लिहिलेलं हे महाकाव्य संस्कृत साहित्याचा मानदंड ठरला आहे. कवी म्हणून बापूजींचं व्यक्तिमत्व अतिशय विलोभनीय आहे. आपल्या काव्यात पांडित्य प्रदर्शनाने कोणतीही क्लिष्टता त्यांनी आणलेली नाही. उलट नवीन नवीन शब्दांचा वर्णनात समावेश करून भाषा अधिक सोपी बनवलेली आहे. साहित्य अकादमीने या महाकाव्याला पुरस्कार देऊन गौरवलं आहे. या महाकाव्याने लोकनायकांना महाकवीची पदवी दिलेली आहे. आता महाकाव्य म्हणजे काय, त्याची लक्षणं काय हे बघूया. भामहचा काव्यालंकार हा ग्रंथ काव्यशास्त्राच्या स्वरूपाने वर्णन करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. महाकाव्याची लक्षणं काय आहे तर भामहचा काव्यालंकार हा ग्रंथ काव्यशास्त्राच्या स्वरूपाने वर्णन करणारा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. त्यात महाकाव्याचं लक्षण पुढील प्रमाणे दिलेलं आहे. सर्गबद्धो महाकाव्यम महताश्च महच्चयत, म्हणजे महाकाव्य हे सर्गबद्ध असतं आणि त्याचा विषय महान असतो. अग्राम्य शब्दम अर्थांच सालंकारम सदाश्रयम, काव्यामध्ये नेहमी नायकाचा उत्कर्ष दाखवावा, इतरांचा नाही. नायकाचा वध दाखवू नये, अशा महत्त्वाच्या सूचना भामहनी दिल्यात. भामहनंतर दंडीनी पण आपल्या काव्यादर्श नावाच्या काव्यशास्त्रविषयक ग्रंथात महाकाव्याची लक्षणं सांगितलीत. दंडीच्या मते महाकाव्याचा आरंभ आशीर्वाद, नमस्कार किंवा कथानकाची सूचना देण्याने होतो. महाकाव्यामध्ये नगर, समुद्र, पर्वत, ऋतू, चंद्रसूर्याचे उदय आणि अस्त, प्रेमोत्सव, युद्ध, नायकाचा विजय इत्यादीचं वर्णन असावं. महाकाव्यातले सर्ग फार दीर्घ नसावेत. सर्गाच्या शेवटी वृत्तबदल असावा. महाकाव्यातला छंद श्रवणीय असावा. असं महाकाव्याच्या स्वरूपाचं सविस्तर आणि अभ्यासपूर्ण वर्णन कोणी केलं आहे? दंडीनी केलेलं आहे. विश्वनाथांनी आपल्या साहित्य दर्पण नावाच्या ग्रंथात महाकाव्याची लक्षणं सांगितली आहेत. आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व साहित्यशास्त्रज्ञांच्या मताचा त्यांनी आदरपूर्वक विचार केला आहे आणि नव्या जुन्याची सांगड घातलेली आहे. काव्यालंकार सूत्रवृत्ती नावाच्या ग्रंथात वामनांनी महाकाव्यावर चर्चा केली आहे. आनंदवर्धनांनी ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये महाकाव्याचा विचार केला आहे. रुद्रटांनी काव्यालंकार ग्रंथामध्ये महाकाव्य विषयक मतं मांडली आहेत. भोजांनी सरस्वती कंठाभरणम या ग्रंथामध्ये महाकाव्याच्या स्वरूपावर चर्चा केलेली आहे. आता बघा, महाकाव्याची लक्षणं कोणत्या कोणत्या काव्यशास्त्रज्ञांनी कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये केलेली आहे याची सगळी माहिती आपण इथे पाहतो आहोत. आणि तुम्हाला हे सगळे ग्रंथ आणि त्याचे काव्यशास्त्रज्ञ हे सुद्धा यादी जी आहे ही लक्षात ठेवायची आहे. लोकनायक बापूजी आणि यांच्या महाकाव्यांनी
यांच्या महाकाव्याचे नायक असलेल्या लोकमान्य टिळकांनी देखील महाकाव्याचं लक्षण पद्यबद्ध संस्कृतात सांगितलं आहे. लोकमान्यांच्या मते महाकाव्यामध्ये सुंदर अर्थाचे शब्द असावेत, त्यात रसाचा उत्कर्ष साधणारी काव्यरचना असावी, धीरगंभीर सुंदर वृत्त असावीत, अर्थसंगती आणि इतिहास यांना प्राधान्य पण असायला हवं. श्री तिलक यशोवर्णव महाकाव्यामध्ये महाकवींनी वरील महाकाव्य लक्षणांचं अनुसरण केलेलं आपल्याला दिसून येतं. आधुनिक काळातसुद्धा संस्कृत भाषा निर्मिती क्षम आहे हे या महाकाव्यांनी सिद्ध केलेलं आहे. महासागराप्रमाणे हे महाकाव्य विशाल आहे. लोकमान्य टिळकांसारख्या धीरोदात्त गुणांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ वंशातलं नायक या महाकाव्याला लाभलेला आहे. टिळकांच्या चरित्रवर्णनासोबतच टिळकांच्या काळातल्या अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक संदर्भ आपल्याला या महाकाव्यात सापडतात. लोकमान्य टिळकांच्या समकालीन अनेक महापुरुषांचे उल्लेख आणि त्यांच्या कार्याचं वर्णनसुद्धा या महाकाव्यात आलं आहे आणि म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या हे महाकाव्य अतिशय मोलाचं ठरलेलं आहे. आता प्राचीन आणि अर्वाचीन महाकाव्यांच्या रचनाशैलीत थोडा काळानुरूप फरक पडतो. कवीसमोर असलेले कथानकाचे विषय, त्यावेळची सामाजिक स्थिती, लोकांची आवड हे सगळे घटक महाकाव्याच्या निर्मितीवरती प्रभाव टाकतात. डॉक्टर द भी कुलकर्णी यांनी पूर्वीच्या साहित्यकारांनी सांगितलेल्या सर्व महाकाव्य लक्षणांच्या आधारे महाकाव्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे. आपण आत्ता मागे काय बघितली, महाकाव्याची लक्षणं कोणकोणत्या काव्यशास्त्रज्ञांनी कोणकोणत्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेत हे आपण बघितलं होतं. या सगळ्याच्या आधारावर जे मराठीचे थोर साहित्यकार आहेत आणि प्रोफेसर होते डॉक्टर द भी कुलकर्णी यांनी महाकाव्याची जी प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती आपण आता पुढे बघतोय. की महाकाव्याचा नायक कसा पाहिजे, असाधारण पाहिजे. नायकाचे विविध पैलूंनी युक्त जीवन असायला हवं. अशा जीवनाचं सांगोपांग दर्शन त्याच्यातून घडायला हवं. हे सारं ज्याच्यातून व्यक्त होईल अशा कथा आणि उपकथा त्या महाकाव्यात असायला पाहिजेत. त्यांची सावयव सालंकृत अभिव्यक्ती त्यात व्हायला पाहिजे. सुखपूर्ण शेवट व्हायला पाहिजे आणि या साऱ्यातून येणारी जीवनाच्या भव्य आणि उदात्ततेची प्रतीती यायला पाहिजे. संस्कृत साहित्याचार्यांच्या मते मानवी जीवनाच्या भव्य आणि उदात्ततेची प्रतीती देणारे, सुखपूर्ण शेवट असणारे, गतकालीन कथा उपकथांमधून जीवनाचे सांगोपांग दर्शन घडवणारे, नायकप्रधान, सावयव, सालंकृत असं दीर्घ काव्य म्हणजे महाकाव्य होय, असं कोण म्हणतं तर द भी कुलकर्णी म्हणतात. आणि महाकाव्याविषयीच्या या सगळ्या अपेक्षा श्री तिलक यशोवर्णव या महाकाव्याने पूर्ण केलेल्या आहेत. आपण ही सगळी या महाकाव्याबद्दलची प्रस्तावना बघितली आहे. तुम्ही मुलांनी अभ्यास करताना महाकाव्याचं नाव, त्याचं लेखक, त्या लेखकांचा थोडक्यात जीवन परिचय तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. महाकाव्याची व्याख्या द भी कुलकर्णींनी काय केली आणि द भी कुलकर्णींनी ती कुठल्या ग्रंथांच्या आधारे केली, त्या ग्रंथांची नावं आणि ते ग्रंथ रचणारे काव्यशास्त्रज्ञ, अशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत.